गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, लाँग विकेंड नंतर म्हणजे 3 दिवसाच्या सुट्टीनंतर आपण आज पुन्हा आपलं मार्केट ओपन करतो आहे. तर मग आता जर आपण पाहिलं तर ग्लोबली बरंच काही घडून गेलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवरती आज पडताना नक्कीच पाहायला मिळेल. तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की गुरुवारी काय झालं होतं आणि त्यानंतर तिथून पुढचा जो लाँग विकेंड होता तर त्यामध्ये इंटरनॅशनली काय घडले ते. तर आता गुरुवारी जर आपण पाहिलं तर FISDAचा डेटा फार महत्त्वाचा ठरतो. FISनं अगेन 10,000 करोडच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 7,000 करोडच्या आसपास बाईंग केलं आहे. परंतु रिटेल पीपल्सनं खूप जास्त मार्केटला सपोर्ट केल्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं की गुरुवारी जसं मार्केट डाऊन साईडला गेलं तर तिथनं लोअर लेवलला एक बाईंग इमर्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे मार्केट जे काही पूर्ण लॉसेस होते ऑलमोस्ट 300-350 पॉईंटच्या आसपास, तर ते सगळे रिकवर करून मार्केट पुन्हा वरती येऊन क्लोज झालेलं आहे, ऑलमोस्ट फ्लॅट टू पॉझिटिव्ह. त्यानंतर 3 दिवसाचा लाँग विकेंड होता आणि या 3 दिवसानंतर ट्रम्पनं जी काही स्ट्रेट ऑफ हॉर्मूज ओपन करण्यासाठी दिलेली डेडलाईन आहे तर ती आज संध्याकाळी संपते. त्यामुळे आता ट्रम्प काय स्टँड घेणार की पुन्हा ती जी काही डेडलाईन आहे ती इन्क्रीज करणार की काय होणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण इराण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मानण्याच्या तयारीमध्ये नाही आहे. त्यांनी ऑलरेडी तसं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता जर आपण शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये जर पाहिलं तर एकमेकांवरती हल्ले हे चालूच आहेत आणि इराणचे गल्फ कंट्रीजवरती हल्ले देखील चालूच आहेत. परंतु ओमानसोबत त्यांचे फार चांगले संबंध आहेत. ओमानमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं डिस्कशन केलेलं नाही आहे. म्हणजेच त्याच्यावरती कुठलंही मिसाईल टाकलेलं नाही आहे, काही झालेलं नाही आहे. ओमान हा त्यांचा एक चांगला न्यूट्रल पार्टनर आहे की जो सगळ्या गल्फ कंट्रीजला रिप्रेझेंट करतोय किंवा मग आपण काय म्हणू शकतो, तो अमेरिकेशी सुद्धा बोलू शकतो आणि इराणशी सुद्धा बोलचाल करू शकतो. आणि त्यामुळेच स्ट्रेट ऑफ हॉर्मूजमधनं काही शिप्सना अलाव केले गेलेलं आहे आणि ते शिप्सना अलाव करताना इराणसुद्धा त्याला आपण काय म्हणतो की ओमानसोबत चर्चा करून कोणकोणत्या शिप्सला तिथून जाऊ द्यायचं आहे याच्या संदर्भात चर्चा करून ते तिथनं शिप्स सोडतायत, कुठल्याही प्रकारचा टोल वगैरे न घेता. परंतु जे एनिमी कंट्रीज आहेत किंवा एनिमी कंट्रीजला सपोर्ट करतायत तर त्यांच्या मात्र कोणत्याही शिप्सला तिथनं जाऊ दिलं जात नाही आहे, हे लक्षात असू द्या. आता जर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एका बाजूनं असं दिसतंय की युद्ध डिएस्केलेट होतं आहे आणि दुसऱ्या बाजूनं जर आपण पाहिलं तर इस्रायल आणि अमेरिका सातत्यानं हल्ले करत आहेत. त्यामुळे पुन्हा आपण काय म्हणू शकतो की जे तिथलं लोकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, याच्यावरती हल्ले वाढल्यामुळे हे युद्ध आता सिव्हिलियन लोकांनासुद्धा त्यांच्यामध्ये घेऊ लागलं आहे, की जी चांगली गोष्ट नाही आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एका बाजूने युद्ध डिएस्केलेट होतानाही दिसतंय आणि दुसऱ्या बाजूने युद्ध वाढताना सुद्धा दिसतंय. त्यामुळे एकदम कन्फ्युजिंग सिच्युएशन आहे आणि या कन्फ्युजिंग सिच्युएशनमध्ये ऑइल प्राईस एकदम हाईप झालेले आहेत. ऑइल प्राईस ऑलमोस्ट $115च्या आसपास पोहोचलेले आहेत. जर ऑइल $120 क्रॉस करून गेलं तर ऑइल $150पर्यंत जाईल अशी शक्यता आहे, की जे पूर्ण जगासाठी एक आपण काय म्हणू शकतो की ब्लॅक डे असू शकतो. त्यामुळे आता नक्की काय घडणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण आजचा दिवस हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जर ट्रम्पनं त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते पॉझिटिव्हली केलं तर मग मात्र ऑइल प्राईस जे आहेत ते फर्दर ड्रॉप होऊ शकतात. तर आता पाहूयात नक्की काय घडतं ते, कारण ट्रम्पच्या स्टेटमेंट्सवरती काही आता जगाला विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ट्रम्प जे काही बोलतील तर त्याला इराण कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो त्याला खूप जास्त महत्त्व आहे. आता इराणमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी फूट पडलेली आहे, हे लक्षात घ्या. कारण तिथे जे IRGC आहे आणि वेगवेगळे जे काही ग्रुप्स आहेत तर ते आता इंडिपेंडंटली डिसिजन घेत आहेत आणि इराणचे जे काही आपण काय म्हणू शकतो की प्रशासन आहे किंवा तिथले जे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान वगैरे हे जे लोक आहेत तर यांचं आता ते IRGCवाले ऐकत नाही आहेत. ओके, तर मग आता नक्की कोणाशी चर्चा करायची, कोण ऐकणार आहे, काय आहे, तर या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन नाही आहे, हे लक्षात असू द्या. परंतु अमेरिकेला मात्र चांगल्यापैकी नुकसान झालेलं आहे, हे मात्र खरं. जर आता आपण FISची पोझिशन जर पाहिली तर FIS मार्केटवरती
अजूनही शॉर्टच आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे जोपर्यंत ते शॉर्ट्स कव्हर करायला येत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग येण्याची पॉसिबिलिटी नाही. आणि त्यासाठी ट्रिगर पॉईंट ठरू शकतो तो म्हणजे अर्थातच ऑइल प्राईस. आता जर आपण इंडियन रुपी पाहिला तर इंडियन रुपी हा चांगल्यापैकी रिकवर झालेला आहे. ऑलमोस्ट 95वरती गेला होता तो आता 92वरती आलेला आहे. परंतु असं जरी असलं तरी आपल्याला FIs पुन्हा सातत्यानं सेल करताना दिसत आहेत, की जी गोष्ट आपण काय म्हणू शकतो की एक गोष्ट जरी पॉझिटिव्ह असली तरी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी या निगेटिव्ह आहेत. तर आता पाहूयात की काय होऊ शकतं ते. तर मार्केटनं जर 22,000चा सपोर्ट जर ब्रेक केला तर मग मात्र एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. आणि जर मार्केटनं 23,000चा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केटमध्ये आपल्याला एक चांगल्यापैकी आपण काय म्हणू शकतो की एक सपोर्ट बिल्टअप करून मार्केट वरच्या बाजूला जाण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. परंतु यासाठी जिओपॉलिटिकल जे काही गोष्टी आता घडत आहेत तर त्याला जास्त महत्त्व आहे. तर होप सो गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 200 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. तर आता गॅप डाऊन जरी ओपन झालं तरी तिथनं पुढं काय होणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.